अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मंडळी, आज स्वामी समर्थांचा जेव्हा प्रगट दिन होता त्यावेळेला मी स्वामी भक्ती अशी ऐकलेली आहे, फक्त केली कधीच नाही. खरं तर ही गोष्ट सांगण्यासारखी नाही, पण तरी सांगते की मला असं कॉन्फिडन्सनी कुठल्याही देवाचं करायचं म्हणजे तरीसुद्धा मला खूप म्हणजे असं प्रेशराईज होतं की केलं तर आपल्याच्याने होईल का आणि आपल्याला काही साध्य होईल का. कारण इतके वर्ष जर आपण वर्षानुवर्ष एखाद्या गोष्टीसाठी कष्ट केले, आपल्या कुटुंबासाठी कष्ट केले आणि त्याचं जर फळ आपल्याला फळप्राप्ती होत नाही, मग देवावरचा विश्वास म्हणलात तुम्ही काही या क्षणाला म्हणू शकता की देवावरचा थोडा विश्वास आपला म्हणजे थोडासा धीर मिळत नाही आणि मग विश्वास आपला थोडाफार कमी होतो. आणि त्याच्यामुळं काय झालं, मला असं वाटायचं की बाबा एवढे आपण देवाचं केलं, जपमाळ केले, सर्व काही गोष्टी करतोय, पण आपल्याला पुण्यफळ मिळत नाही, आपलं समाधान नाही, शांती नाही, आनंद नाही, असं कुठलीच गोष्ट काही होत नाही मनासारखे असं वाटायचं. आणि मग म्हणून माझा विश्वास थोडाफार म्हणजे ढासळतच गेला. आणि महत्त्वाची गोष्ट असं की माझ्या मैत्रिणींनी मला एक सांगितलं की तू स्वामी समर्थ महाराजांचं करायला लाग. आणि खोटं नाही सांगत मी, मला आता एका जॉबसाठी म्हणजे आता जॉबसाठी मी प्रयत्न करते आणि मला बोर्डाची सर्टिफिकेट मिळत नव्हती. किंवा मी जिथं ज्या कॉलेजला होते पुण्यासारख्या ठिकाणी, तिथं ते कॉलेजमधनं काय झालं की म्हणजे ते सर्टिफिकेट तिथंच राहिलं आणि मी ते सगळे कागदपत्र देताना घाळ झालं, काय झालं माझ्या लक्षात येईना. आणि मग माझं अर्धवट तिथं शिक्षण झाल्यामुळं मी ते सर्टिफिकेट सापडू शकत नाही आणि मला ते सर्टिफिकेट आज गरजेचं आहे. आणि मग माझ्या मनात विचार आले, म्हणजे स्वामी समर्थांनी खरंच माझ्या मनात विचार आणले की अगं तू बाळा विश्वास ठेव माझ्यावर, एकदा तर विश्वास ठेव. आणि मग मी काय झालं, आज खोटं नाही सांगत, आजच्या आणि कालच्या दिवसापासून स्वामी समर्थ महाराजांचे शब्द माझ्या तोंडात आले, जे नामस्मरण मी कधी करत नव्हते, कधी केलं नाही, कधी कोणी मला काही सांगितलं नाही. पण माझी मैत्रीण खूप तळतळून सांगायची आणि मी ते म्हणायचे, अगं मी सगळं केलं आहे, आता मी थकल्यासारखं झाले, आता जे होईल ते होईल. असं माझं म्हणजे दुराचार विचार असे काहीतरी यायला लागले मनात की नाही होणार आपल्याची, नाही आपल्याला देवपाठीची नाही, आपण म्हणतो मूर्तीतच असतं आणि हे असतं आणि आपण एवढी श्रद्धा ठेवून काही होऊ शकत नाही. पण खोटं नाही सांगते तुम्हाला की मी कालपासून इतके अस्वस्थ झाले की माझ्या मैत्रिणीला तो जॉब लागला आणि मी सर्टिफिकेट नाही म्हणून त्याच्यात माझं सिलेक्शनच होऊ शकत नाही. मला खूप वाईट वाटत होतं, डोळ्यात पाणी येत होतं. आणि मग अचानक मी आज दिवसभर प्रार्थना केली, कारण मी एक टेलरिंगचा बिझनेस पण करते, मी लेडीज वेअर सगळे ड्रेसेस शिवते, ब्लाऊज शिवते. त्याच्यामुळं मला वाटत होतं की आता हे टेलरिंग काम म्हणजे एक मणक्याचा त्रास होऊ शकतो पुढं जाऊन, म्हणून आपण एखादा जॉब पाहू. आपल्या मुली आता मोठ्या झाल्यात आणि घराला पण थोडासा हातभार होईल या हिशोबाने पाहत होते. पण खोटं नाही सांगत तुम्हाला, श्री स्वामी समर्थ महाराजांचा कालपासून मी जरा जप करत होते थोडासा. माझ्याकडे अजून माळसुद्धा नाही, मी अजून घरात आहे तर फोटो आहे, फक्त नमस्कार करत होते. आणि कालपासून जी मी श्रद्धा ठेवली की स्वामी महाराज ठीक आहे, माझ्या मैत्रिणीला जॉब लागलं, तुम्ही माझ्यासाठी पण काहीतरी पाहाल, म्हणून मी असा विश्वास ठेवला. आणि आज खोटं नाही सांगा, मग मी माझ्या माहेरी आईवडिलांना फोन केला की अगं माझं सर्टिफिकेट नाही, मग माझं कसं सिलेक्शन होईल. ती म्हणली अगं असेल. म्हणलं नाही ते पुण्यातल्या कॉलेजमध्येच राहिलं, त्या सरांनी मी MCVC कोर्स करत होते तेव्हाच ठेवून घेतलं, लग्नाच्या आधीच. म्हणजे 10-21 वर्ष झाली त्या गोष्टीला, आता कुठं असेल सर्टिफिकेट, काहीच उपयोग नाही, काहीच अर्थ नाही. मी स्वामी समर्थांचा तारक मंत्र ऐकला आणि मगाशीच ऐकला, म्हणजे 5-5:30ला ऐकला आणि आजचीच घटना सांगते तुम्हाला. आणि मग माझ्या मम्मीचा मला कॉल आला, अगं म्हणे आम्ही सामानात शोधत होतो की एखाद्या वेळेस असेल इथंच. आणि माझं मनात हे होतं, मनातही नाही आणि खरं अस्तित्वात मी ते सर्टिफिकेट खरं ज्या कॉलेजमध्ये मी MCVC इलेक्ट्रॉनिक कोर्स करायला गेले तिथं सगळं कागदपत्र वेड्यासारखे देऊन ठेवले आणि झेरॉक्स पण नव्हते दिले आणि माझ्याकडे काही नव्हतंच. ते माझ्याकडे फक्त तिथल्या कॉलेजचा दाखला इथं अवेलेबल माझ्या सासरी आहे, माहेरी सर्टिफिकेट RSPची वगैरे NCCची हीच सर्टिफिकेट आहे, आणि जे मेन 10वीचं सर्टिफिकेट आहे ते कॉलेजमध्येच आहे. मग चमत्कार असा घडला की मी तारक मंत्र ऐकलं आणि मग नंतर माझ्या आईचा कॉल आला मला, अगं म्हणे तुझं सर्टिफिकेट सापडलं. अगं म्हणलं तसं नसेल, 12वीचं असेल म्हणलं. ते नाही 10वीचंच आहे. म्हणलं आई किती टक्के आहेत काय आहे, तर मग ते आईने सांगितलं. आणि मग
अक्षरशः माझे डोळे पांढरेच्या पांढरे राहिले. म्हणलं मी स्वामी समर्थांना आळून प्रार्थना केली नाही, कधी त्यांचं नावही जास्ती घेतलं नाही, कारण देव ही शक्ती माझ्या डोक्यातनं पूर्ण बाहेर झाली की मी खूप काही करत होते, पण स्वामी समर्थ महाराजांचा कधीच असा विचार केला नाही. इतकी लोक श्रद्धा ठेवतात, इतका प्रगट दिन होता. आणि अक्षरशः खोटं नाही सांगत तुम्हाला, माझं सर्टिफिकेट मला तिथं कसं आलं हे मला माहीत नाही, कारण हे स्वामी महाराजांनीच केलं आज. आणि मला आज खूप आनंद झाला. भले मला आत्ता व्हॅकेन्सीमध्ये जॉब नाही, पण स्वामी महाराज लवकरच लावतील मला जॉब हा माझा विश्वास. आणि खूप श्रद्धा वाटली. आणि हे स्वार्थापोटी नाही, पण मला इतका आनंद झाला की माझं सर्टिफिकेट पुण्यात असताना ते माझ्या माहेरी आलंच कसं काय, कारण तिथं मी अर्ज दिला नाही, मी आज दाखला त्यांनी दिला. आणि तुम्हाला तर माहिती आहे की कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन जेव्हा घेता किंवा तुम्ही जे कागदपत्र देता त्याच्यावरती कागदपत्र आपल्याला रिटर्न देत नाहीत, तर ते फक्त दाखला देतात सोडल्याचा. आणि माझं अर्धवटच तिथं झालं, त्याच्यामुळे माझ्याकडे फक्त दाखलाच आला, बाकीचे काय सर्टिफिकेट कुठून आणणार मी. मला इतका प्रश्न पडला. मी स्वामी समर्थ महाराजांना फक्त खोटं नाही सांगत 5 मिनटं म्हणलं, स्वामी तुम्हाला जे वाटेल ते करा, जसं होईल तसं, तुम्ही म्हणाल तसं. मग मी फक्त एवढंच. आणि ती म्हणजे त्यांचा तो मंत्र आहे तो फक्त म्हणला. आणि मग खरंच चमत्कार झाला. आणि मला मागाशी इतका मनापासून आनंद झाला की माझं म्हणजे हृदयाचे ठोके असे वाढले की खरंच स्वामी महाराजांचं अस्तित्व आहे आणि ते खरंच करतात. आणि माझी मैत्रीण सांगत होती ते तिचं मनापासून सांगणे, म्हणून आज तिचं सर्व गोष्टी चांगल्या होत गेल्यात, कारण तिने पण कष्टानेच सगळं मिळवलं. मला इतका आनंद झाला. आणि मध्यंतरी काळात तर ना मी आता टेलरिंग व्यवसाय करते, आणि 2 वेळा शाली स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरातल्या शाली मला शिवण्यासाठी आल्या होत्या, तर त्या मी शिवूनही दिल्या. पण मला इतका आनंद झाला. आणि दररोज स्वामी महाराज मला त्यांच्या दर्शनापर्यंत तिथं सकाळी मी जेव्हा पहाटे मॉर्निंग वॉकला मैत्रिणीसोबत जाते ना, तर तिथं मला ते दररोज बोलवत असतात. आणि मी तिथं माझे पाय ॲटोमॅटिक स्वामी मंदिरांकडेच वळत असतात. मी कधी कंटाळा करायचे हे करायचं, पण मला आज इतका आनंद झाला ना मनापासून की माझं सर्टिफिकेट मिळालं. हाच तर माझा अनुभव मी तुम्हाला सांगितलं की खरंच स्वामी महाराजांची श्रद्धा हे ते खूप चांगल्या गोष्टी आहेत. आणि खूप छान अनुभव आज मला आला आहे. आणि हे सत्य आहे, विश्वास ठेवा. ही काही सांगितलेली कथा नाही, ही माझ्या बाबतीत ह्या कालच्या आणि आजच्या दिवसातली घटना आहे, म्हणून मी तुम्हाला शेअर केली. जी मला तुम्हा मंडळींना सांगायचं की स्वामी समर्थ महाराजांची खरंच श्रद्धा खूप आहे. आणि देवाला कुठलाही लालच देऊन आपण घेऊ शकत नाही, फक्त त्याच्यावर असणारा विश्वास आणि श्रद्धा या 2च गोष्टी त्याला लागत असतात. तर तुमचाही श्रद्धा आणि विश्वास असेल आणि तुमची जर कहाणी माझ्यासारखीच काही आज झाली असेल किंवा तुम्हाला काही अनुभव चमत्कार आला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि त्याच्यासाठी काय काय उपाय आहेत ते मी स्वतःही करणार आणि तुम्हाला देखील पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि लाईव्हमध्ये देखील ग्रंथांचं वाचन, बाकीच्या ग्रंथांचं वाचनसुद्धा मी टाकत असते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.